आपण काळजी करू नका। शेतकऱ्याकरता जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आले तेव्हा तेव्हा महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था उभी केली। आज 32,000 कोटी रुपये जे पुरहानी करता शेतकऱ्याकरता सरकारने उभे केले, त्यातले 8,500 कोटी रुपये शेतकऱ्यांना थेट मदत आता या ठिकाणी पोहोचली। त्यामुळे शेतकऱ्याकरता कुठलाही पैसा अरेंज करण्याची राज्य सरकारची तयारी आहे। त्यामुळं काल जे महत्त्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या एकनाथजींनी अजितदादांनी घेतले आहे हे महत्त्वाचे निर्णय आहे। त्यामुळे मला वाटतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या, शेतकऱ्यांना या आत्महत्येच्या प्रवृत्तीपासून दूर करावं आणि आमचा जो निवडणुकीच्या काळात जो आम्ही संकल्प केला होता की शेतकऱ्याची कर्जमाफी होईल करायची, तर आमचा या ठिकाणी महत्त्वाचा उद्देश काय, ज्या शेतकऱ्याला खऱ्या कर्जमाफीची गरज आहे, ज्यांचे फार्म हाऊस आहे, मोठे मोठे घरं शेतामध्ये आहेत, त्यांनी कर्ज उचललं आहे, तर आंदोलनकर्त्यांनी हे मान्य केलं की हे खरं आहे, सरसकट कर्जमाफीमध्ये ज्या लोकांना कर्जमाफ करण्याची गरज नाही आहे त्यांना लाभ होतो। त्यामुळे त्यांनी मान्य केलं की याचे निकष असले पाहिजे। ही समिती जी आहे 9 सदस्यीय, ही समिती निकष ठरवेल, कारण कर्जमाफीचा केस टू केस निर्णय केला पाहिजे। अल्प उधारकाकरता काय, अत्यल्प उधारकाकरता काय, 40-40 वर्ष ज्यांनी त्या ठिकाणी कर्ज घेतलं पण त्यांचं कर्ज संपत नाही पूरहानीमुळे किंवा वेगवेगळ्या व्यवस्थेच्यामुळे अडचणीमुळं, त्यामुळं त्याही शेतकऱ्यांना पहिले मदत झाली पाहिजे। एकीकडे रबी पिकाला थेट मदत शेतकऱ्यांना करणे आणि दुसरं आमच्या संकल्पनामामध्ये दिलेला वचन पूर्ण करणे, याकरता मुख्यमंत्र्यांनी काल निर्णय घेतले आणि समितीला हे मान्य होतं की जे धनदागड्या लोकांची कर्जमाफी होऊ नये, जे अत्यंत गरीब लोक आहेत ज्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीची गरज आहे त्यांचीच कर्जमाफी झाली पाहिजे, हाही त्या ठिकाणी मुद्दा महत्वाचा होता। मी वारंवार सांगितलं की हे आज ठरण्याचा काही प्रश्न येत नाही। जी समिती आहे ही 9 सदस्यीय समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्हाला रिपोर्ट देईल। त्या रिपोर्टच्या आधारावर या राज्यातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेऊ आणि त्यामध्ये जे निकष आहे ते निकष ठरवू। पण प्रश्न असा आहे की एकच मुद्द्यावर सर्वांचे एकमत आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्याला खऱ्या कर्जमाफीची गरज आहे त्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली होय। माननीय मुख्यमंत्र्यांनी ही सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्याकडनं बँका तगादा लावणार नाही, कुठल्याही कर्ज वसुली करता शेतकऱ्याच्या दारात जाणार नाही, शेतकरी आत्महत्येकडे जाईल असा कुठलाही प्रयोग बँकांनी करायचा नाही। बातचीत के समय गवर्नमेंट ने ऐसा कहा कि अभी एक्स्ट्रा डेट अंतिम कर्ज घेऊ शकत नहीं, इमीडिएटली एक्स्ट्रा लोन देने बताया। मैं पूछ रहा हूँ, ऐसा नहीं बोला ना आपने, ऐसे क्यों बोलते हो? पूछा मैं। बावन को लेकर माफी की जो बातचीत हुई है, क्या कटौती किया है, कितने करोड़ किसानों को फायदा होगा, किन किसानों को यह नहीं दिया जाएगा? देखिए, कल का जो निर्णय हुआ है, माननीय मुख्यमंत्री जी, हमारे देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ जी, अजितदादा, सारे लोग जो है और आंदोलनकर्ता भी लोग बैठे थे, जिसमें हमने महाराष्ट्र जनता से, किसानों से एक संकल्प किया था, एक वादा किया था कि हमारी सरकार आएगी, देवेंद्र फडणवीस सरकार आएगी, हम कर्जा माफ करेंगे। कल के बैठक में हुआ कि 9 सदस्यीय समिति बनी है प्रवीण परदेशी की अध्यक्षता में, जो एडमिनिस्ट्रेटिव कमेटी है। ये कमेटी का रिपोर्ट अप्रैल के फर्स्ट वीक में आएगा और आने वाले 30 जून 2026 के पहले ये रिपोर्ट पे निर्णय लिया जाएगा। और ये बात पे सबका सहमत बना है, ये सारे आंदोलनकर्ता और हमारे बीच में, कि कर्जमाफी का जो क्राइटेरिया होगा तो समिति उसका रिपोर्ट देगी, कर्जमाफी करेंगे, लेकिन किसकी होनी चाहिए? जिनके पास 4 व्हीलर कार है, जिनके पास इनकम टैक्स पेयर है, उनकी होनी चाहिए। बंगला है, गाड़ी है, घोड़ा है, फार्म हाउस है, किसानों के खेत में बड़े बड़े घर है, जिनके ऊपर कर्जा उठाया है, क्या उनका होना चाहिए? तो समिति ने कहा कि वो भी उसमें नहीं है। हमने भी यही कहा कि भाई एक रिपोर्ट लेना पड़ेगा, अल्प उधार के लिए क्या होगा, बड़े किसानों के लिए क्या होगा, और तब तक 30 जून 2026 तक कोई भी बैंक किसानों के घर नहीं जाएगी जो पुराना कर्जा है। जब तक इसका निर्णय होता नहीं
तब तक कोई भी बैंक किसानों के साथ खिलवाड़ नहीं करेगी, प्रेशराइज नहीं करेगी। कोई भी बैंक किसानों को परेशान नहीं करेगी, किसान को आत्महत्या की ओर ढकेला नहीं जाएगा। ये भी निर्णय कल किया गया। अर्थमंत्री सरकार म्हणाले की विरोधकांवर सरकारकडनं पाळत ठेवली जाते, ते जिथे जिथे राहतात तिथे पोलीस राहतात त्याच्यामध्ये आणि पाळत ठेवत आहे. आम्हाला हा धंदा नाही आहे. हे ते उद्धव ठाकरे सरकार असताना केलं आणि काँग्रेस सरकार असताना केलं. आम्हाला तो वेळच नाही आहे. आम्हाला वेळ जनतेचे प्रश्न सोडण्याकरता आहे. कुणावर पाळत ठेवणे, कुणावर वॉच ठेवणे, कुणावर त्या ठिकाणी या ठिकाणी कुणाचा सर्व्हिलन्स करण्याचा धंदा आमचा नाही आहे. आमचा धंदा सरळ आहे. या राज्याचा विकास झाला पाहिजे. विकासाचे प्रश्न सोडवायलाच वेळ नाही आमच्याकडे. आम्ही रात्रंदिवस एक करतोय. 48 तास 24 तास दिवस 48 तास झाला तरी आमच्याकडे वेळ नाही. आम्ही कशाला विरोधी पक्षाचे सर्व्हिलन्स करू? कशाला आम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्षाला त्या ठिकाणी जेरीस आणू? त्यांचं काम ते करताय, सरकार म्हणून आमचं काम आम्ही करतोय. पिछले दो स्कीम भी निकट थे, उसमें क्यों फेल हुए? पिछले दो स्कीम भाई आप जो बातें बोल रहे हैं थोड़ी जरा, मैं आपको बार बार कह रहा हूं कि समिति का रिपोर्ट आएगा. समिति का रिपोर्ट पहले वीक में आएगा. उसके बाद 30 जून 2026 के पहले कर्ज माफी का निर्णय किया जाएगा. अनेक शेतकऱ्यांनी खासगी सावकाराकडून कर्ज घेतलेलं सोनं गहाण ठेवलं, त्यांना दिलासा देण्यासाठी सरकार मी तेच सांगतोय. या समितीवर 2 विषय होणार है. एक समिति का होगा कि कर्ज माफी कैसे की जाए, वो समिति कुछ सिफारिशें करेगी. उसके ऊपर वो सिफारिशों के ऊपर कर्जा माफ किया जाएगा तो किया जाएगा. लेकिन किसका करना चाहिए, कैसा करना चाहिए, प्राइवेट लोगों का क्या होगा, गवर्नमेंट बैंकों का क्या होगा, ये सारा हो जाएगा. लेकिन ये समिति का रिपोर्ट आने देना पड़ेगा. बहुत समिति अच्छी बनाई है जिसमें आने वाले दिनों में, ये तो कर्जा माफ करने के बाद भी आने वाले दिनों में किसान कर्जे में नहीं जाना चाहिए. देखिए, आने वाले दिनों में किसान कर्जे में नहीं जाना चाहिए. इसके लिए क्या उपाय योजना होगी, ये भी मैंडेट है. कमेटी कोई भी मैंडेट है, उसके लिए भी कमेटी काम करेगी. अब तो कर्जा माफ करेंगे, लेकिन आने वाला क्या होगा, आने वाले दिन और कर्जा नहीं बढ़ना चाहिए किसानों का. उसका भी मैंडेट कमेटी को दिया कि ये राज्य में क्या करना पड़ेगा. काळजी करू नका. 30,000 कोटी खर्च येईल, सरकार लोन घेणार आहे, हा निधी कुठून उभा करेल? अरे बाबा, तुम्हाला कसं माहित? आज तुम्हीच ऑडिट केलं का? या समितीचा रिपोर्ट येऊ द्या. एनपीए झालेल्या 30,000 कोटी मी वारंवार सांगतो की त्याबद्दलची संपूर्ण निकष मैं आपको बार बार कह रहा हूँ. ये 35,000 किसके है? इसमें गाड़ी भी है, घोड़ा भी है, बंगला भी है, ट्रैक्टर भी है, सेगनेट भी है, सब कुछ है. बार बार ये कमेटी और हमारा आंदोलनकर्ताओं के साथ चर्चा हुई है. निकष के ऊपर वो भी यहाँ पर हम चर्चा करेंगे. एक बार पक्की है, जो 40 साल से खेती जोतने के बावजूद भी किसान कर्जा में ही है, वो आत्महत्या की ओर जा रहा है, उसके लिए प्रायोरिटी है. और साथ में आगे किसान कर्जा में नहीं जाए, इसके लिए क्या प्रायोरिटी रहेगी, क्या हम नई योजना करेंगे, वो भी प्रायोरिटी हमारे लिए. और बैंकों ने 30 जून तक किसी किसानों के पास नहीं जाना चाहिए, उसको आत्महत्या की ओर नहीं लेके जाना चाहिए, ये भी प्रायोरिटी. जून के बाद यदि कोई किसान लेता, क्या इन चर्चा में ये भी विषय आया कि 2026 जून के बाद कोई किसान लेता है तो भविष्य में कर्ज माफी नहीं होगी? और दूसरा सवाल ये है कि आंदोलनकारियों पे लगभग 2000 के आसपास ऐसी खबर आ रही है कि एफआईआर दर्ज की गई है. क्या उनको वापस लेने के संबंध में भी चर्चा की गई? अभी उसकी कोई चर्चा नहीं हुई है. 2026 के बाद वाला क्या होगा, ये भी चर्चा नहीं हुई है. अब चर्चा हुई है कि आज जो किसान फंसे हुए हैं, आज जो गरीब किसान आत्महत्या की ओर जा रहा है, उसको कैसा बचाया जाए. और बैंकों ने उनके ऊपर 30 जून तक कहीं भी उनके घर में नहीं जाना चाहिए, ये भी चर्चा हुई. आगे के बारे में ये चर्चा निश्चित हुई. आगे किसानों के ऊपर लोन नहीं होना चाहिए. हुआ भी तो किसान अफोर्डेबल होने चाहिए. किसान लोन पे जीता है, लोन पे मर रहा है, ये नहीं होना चाहिए. इसके लिए क्या नई स्कीमें इस राज्य में होगी जो किसान के ऊपर कर्जा नहीं बढ़ाएगी, ये भी चर्चा हुई. आता कर्जमाफीची गरज होती, आता गरज होती, आता का नाही? काँग्रेसची भूमिका आहे, विजय वडेट्टीवारांनी आरोप केले कसे? तत्काळ कर्जमाफी व्हायला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका. असं आहे की मी आधीच सांगितलं, जर आंदोलनकर्ते आणि आम्ही ठरवलं की बाबा कुठल्या निकषावर कर्जमाफ केलं पाहिजे, काही तर रिपोर्ट लागेल ना. आणि केस टू केस
त्या ठिकाणी चर्चा करावी लागणार नाही का? माझं असं म्हणणं आहे की समिती अत्यंत टेक्निकल आहे, अधिकाऱ्यांची आहे. त्या समितीने अत्यंत महत्वाच्या शिफारसी करायला सांगितलेल्या आहे. आत्ताच्या कर्जमाफीबद्दल काय, पुढे कर्ज होऊन याबद्दल काय, याबद्दल चर्चा होणार आहे. त्यामुळे वडेट्टीवार काय म्हटले, हे काय म्हटले, याच्यात आम्हाला काही औचित्य नाही आहे. सरकारला दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे, संकल्पनामा पूर्ण करायचा आहे, शेतकऱ्याला दिलेलं वचन आम्हाला पूर्ण करायचं आहे. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी काल निर्णय घेतला आहे, आंदोलनकर्त्याला ते मान्य आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झालेला आहे, शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय झाला आहे. परवा राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जी मुंबईला बैठक झाली होती त्यामध्ये शेतकरी प्रतिनिधी आले नव्हते, परंतु मला आणि पंकज भोयर यांना त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवलं आणि चर्चेतून शेतकरी नेत्यांनी चर्चेसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ते मुंबईला आले. काल अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि माननीय बावनकुळे साहेबांनी याच्यात पुढाकार घेतला. माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ऑलरेडी डिक्लेअर केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये निर्णय घेणार आहोत. फक्त त्या संदर्भामध्ये कार्यपद्धती निश्चित करायची होती. आंदोलन झालं, त्यामुळे काल चर्चा झाली, परंतु ऑलरेडी सरकारने हा मुख्यमंत्री महोदयांनी कर्जमाफी करणार नाही असं कधीच म्हटलं नव्हतं. तो आमचा एजेंडा होता आणि आम्ही दिलेलं प्रत्येक वचन हे पाळणार आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं होतं. आणि म्हणून कुठलंही आंदोलन केलं नसताना आपण 7,500 पर्यंत कृषी पंपाचे बिल माफ केले, ज्याचा 27,000 कोटी रुपये शासनाने तो खर्च वहन केला. नमो किसान प्रमाणे सीएम किसानचे पैसे द्यायला सुरुवात केले. धानाला 1,600 कोटी रुपये बोनस पासून तर भावांतर योजनेपासून तर पीक विमापर्यंत सर्व मदत सरकारने केलेली आहे. सरकार शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार घेत आहे. कालच्या निर्णयामध्ये शेतकरी नेत्यांनी देखील अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि जसं माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं की ज्या शेतकरी अडचणीत आहे, जे शेतकरी संकटात आहे त्याला मदत करणं आहे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये, हे महत्वाचं होतं. तो निर्णय आता सरकारने घेतला आणि नियोजनबद्ध पद्धतीने जो अडचणीत सापडलेला शेतकरी आहे, जो या 25-50 वर्षामध्ये प्रवास ज्यांना 2-2 कर्जमाफीमधून देखील जो बाहेर निघू शकला नाही, त्यांना बाहेर निघण्यासाठी शेतकरी आणि मुख्यमंत्री महोदय यांच्याशी सकारात्मक निर्णय घेऊन आणि आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या नेत्यांनी देखील त्या संदर्भामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये एक चांगला तोडगा निघालेला आहे. यासाठी मी सर्व शेतकरी नेते यांनी देखील त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला आणि त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं, त्यांनी देखील सरकारची भूमिका मान्य केली, त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो. अजून त्या विषयावर चर्चा व्हायची आहे आणि त्यांच्याकडनंही काही या विषयावर कुणाही चर्चा केली नाही. गुन्हे वापस घेतल्याबद्दल त्यांनी काही मांडलं नाही आणि काही चर्चा झाली नाही. राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की शिवरायांच्या किल्ल्यावर जर नमो केंद्र उभारलं तर आम्ही ते फोडून टाकू. असं आहे की राजसाहेबांना आम्ही त्या ठिकाणी जे काही करतो आहे, एकदा त्यांनी जर बघितलं ज्या पद्धतीचं टुरिझम सेंटर त्या ठिकाणी होते, हे जर राजसाहेबांनी बघितलं तर राजसाहेबही विरोध करणार नाही. भारतीय क्रिकेट टीम, महिला क्रिकेट टीम फाइनल में पहुंची है, किस तरीके से आप उसको देख रहे हैं? बड़ी टारगेट को चेज करके फाइनल में पहुंचे हुए हैं. हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो अत्यंत महत्वपूर्ण क्रीड़ा क्षेत्र में योगदान है और क्रीड़ा क्षेत्र में जिस प्रकार से हमारी बहनों ने आज वर्ल्ड कप महिला फाइनल में अपना स्थान वहां पर मजबूत किया है, फाइनल में पहुंची है, ये बहुत आनंद की बात है देश के लिए. प्रधानमंत्री ने जिस प्रकार से प्रोत्साहन दिया है भारतीय खेलों को, क्रिकेट के खेलों को, और हमारे देश में जिस प्रकार से एक भरी नई संचार, ऊर्जा का संचार हमारी महिला बहनों में है. एक उदाहरण है कि हमारी महिला बहनों को वर्ल्ड लेवल का आज एक स्थान मिला है. वर्ल्ड लेवल पर जाने के लिए आज हमारी बहनों ने, ये जो क्रिकेट टीम ने वहां पर स्थान बनाया है, मैं उनका बहुत बहुत अभिनंदन करतो. उद्याच्या मोर्चाला सरकार परवानगी दिली नाही तरी विना परवानगी मोर्चा काढू अशी विरोधकांची भूमिका आहे. अमरावती जिल्ह्यासाठी काल 570 कोटीचा शासन निर्णय झाला, तर उत्पादकांना देखील त्याचा फायदा होणार आहे. मला या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय अजित पवारजी, एकनाथ शिंदेचे मी आभार मानतो. अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला जो या ठिकाणी आम्ही सर्वे केला, आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सततच्या
नापिकीमुळं सततच्या पावसामुळं जे नुकसान झालं होतं, आमचे सर्व आमदार आणि मी माननीय मुख्यमंत्र्याला या ठिकाणी निवेदन दिलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आणि मला या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे की 550 कोटी रुपये जवळपास अमरावती जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पूर परिस्थितीचे मिळणार आहे, पूर हानीचे मिळणार आहे. हे आमच्याकरता अभिनंदनाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. बिना परवानगी मोर्चा काढला तर शासनाच्या नियमाप्रमाणे जो त्या ठिकाणी कारवाई ती होईल, पण त्या ठिकाणी मोर्चे करायला आम्ही थोडी थांबवलाय. सर एक ही प्रश्न था, पिछले 2 स्कीम भी आए थे उसमें भी निकट थे, तो वो फेल हुए थे, उसमें भी निकट थे कि अमीर किसानों को नहीं मिलना चाहिए. मैं वही कह रहा हूँ कि आपको बार बार वही कह रहा हूँ कि 2 कर्ज माफी में जो फेल हुआ है और बाद में कर्जा बढ़ा है, इसी के लिए ये 9 सदस्यीय समिति बनाई गई और इसका रिपोर्ट वो 2 कर्ज माफी के आधार पे भी उस वक्त पढ़ाई करने बोला है कि 2 कर्ज माफी करने के बाद भी किसान कर्जे में क्यों जा रहा है, क्यों जा रहा है किसान कर्जे में. किसान कर्जे में दोबारा नहीं जाना चाहिए. कर्ज माफी ये पर्याय से ज्यादा पर्याय है किसान कर्जे में न आए, उसके लिए क्या उपाय योजना होगी, इसलिए समिति बनाई गई. मैं आपका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. आपने पूछा है शेतकऱ्याचा प्रश्न आहे. नाही ठीक आहे ना, त्यांची महाविकास आघाडी पुढे जाईल, आमची महायुती पुढे जाईल. दोघेही आम्ही निवडणूक लढू. आम्हाला माहिती आहे आम्ही 51% मतं जिंकणार आहे. आमच्या सरकारने गरीब माणसाला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती विधानसभेची 51% मतांनी जिंकली, आताही जिंकेल आणि त्यामुळे महायुतीमध्ये प्रचंड मजबूतीने आम्ही समोर जाऊ, जनतेमध्ये जाऊ आणि महायुती जिंकेल असा मला विश्वास आहे. 51% मतं घेऊन लोक आम्हाला विजयी करतील, हा विश्वास आम्हाला आहे.